हल्लीच्या जगात कोण कशावरून भांडेल काही सांगता येत नाही. तर आपले दोन बाल कलाकार सुद्धा सकाळपासून भांडतायत. बघूयात त्यांच्या भांडणाचा नक्की विषय कुठला आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया तात्या तोडणकरांच्या टीमचा. अभिषेक म्हणजेच राणू आणि सई म्हणजेच हिटलर दीदी. माय नेम इज टीना. मी गाते झाडांना पाणी, फुलं झाली टवटवीत, मी गाते भरपूर गाणी. माय नेम इज टीना. टीना आ गया, टीना आ गया, देखो वो आ गया. तुला लाज नाही का वाटत? शांतपणे झाडांना काय पाणी घालतेस? इश्शो, अरे त्यात काय लाजायचं, रोजच घालते मी. हे बघ, झाडांना पाणी घालणं हे पुणेकरांचं आद्य कर्तव्य आहे. अगं ते सोड, तिकडे माझ्या घरच्यांचा घसा गेला. गेला कशामुळे? थ्रोट ट्यूमर, थ्रोट कॅन्सर का थ्रोट अटॅक? थ्रोटरीत मारीन. थोतरीत मारीन. का? अगं तुझा तो बोका आमच्या आमटीत पडला. बोका नाही, चंद्रकांत. तेच ते आमच्या आमटीत पडला. काय? चंद्रकांत तुमच्या आमटीत पडला? तुमच्या आमटी तिखट असते. चंद्रकांतला तिखटाची अलर्जी आहे. चंद्रकांत, चंद्रकांत. काय पोरगी आहे राव, हिला माणसांपेक्षा जास्त हिच्या बोक्याचीच काळजी. बोका नाही, चंद्रकांत. तेच ते चंद्रकांतची जास्त काळजी असणारच. तो आमचा फॅमिली मेंबर आहे. फॅमिली मेंबर? तुझे बाबा पण तुझे फॅमिली मेंबर आहेत. ते पडतात का आमटीत? नाही नाही, ते तर विचारात पडतात. तुझी आई पण तुझी फॅमिली मेंबर आहे. ती पडते का आमटीत? नाही, ती शेजाऱ्यांच्या भांडणात पडते. तुझा दादा पण तुझा फॅमिली मेंबर आहे. तो पडतो का आमटीत? नाही नाही, तो तर IITत पडतो. पडतो? अरे पडतो रे, शिकतो शिकतो. असू दे असू दे. अगं पण उद्या ही आमटी कोणी प्यायली असती म्हणजे. शी, तुम्ही आज बनवलेलं अन्न उद्या खाता? अगं अशी म्हणायची पद्धत आहे. बावळट. हा, बावळण नाही काय. बरं, आणि प्यायली ती आमटी काय फरक पडतो? अगं माझ्या आईचा उपास होता. दिवसभर तिने फक्त 4 प्लेट साबुदाणा खिचडी, 18 साबुदाणा वडे, 15 दुधाचे ग्लास. या व्यतिरिक्त तिच्या पोटात अन्नाचा एक साबुदाणा नव्हता. अन्नाचा एक कण नव्हता. अरे रे, उपास सोडायचा म्हणून तिने विथ म्युझिक स्वयंपाक केला होता. काय काय? सागर संगीत. दही वडा पण होता. पण तुझ्या त्या बोक्याने पचका वडा केला सगळ्याचा. बोका नाही, चंद्रकांत. आणि मी म्हणते, तुम्हाला रात्री 8 वाजता गॅसवर आमटी ठेवायची काय गरज होती? अरे आमचा गॅस आहे, आम्ही आमटी ठेवू नाही तर सांबार. तुम्ही कोण सांबार? काय? तुम्ही कोण सांगणार? आम्ही कोण सांगणार? हे बघ, आमच्या चंद्रकांतला रोज 8 वाजून 3 मिनिटांनी गरम गरम पितळ्यांचं दूध लागतं. गरम पितळ्यांचं दूध? पितळ्यांचं गरम गरम दूध. हा, तो ते प्यायला आला असणार. पण तुम्ही दुधाच्या जागी आमटी ठेवून पोपट केला माझ्या बोक्याचा. पोपट झालाच आहे ना, मग त्याला पिंजऱ्यात घालून पाळा. हा? अगं पण चूक तुझ्या बोक्याची आहे ना. बोका. तेच ते, बोका नाही, चंद्रकांत. हा, पण चूक त्याची आहे ना. तू आम्हाला कसली गिल्ट देते? अरे चंद्रकांतची काय चूक? एकतर तो आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून आम्हाला न विचारता, आमच्या लेखी परवानगी शिवाय, आम्हाला आगाऊ सूचना न देता दूध चोरण्याच्या इराद्याने आमच्या घरी घुसतो. आणि पुष्कर दादा ही म्हणते माझ्या चंद्रकांतची काय चूक? माझ्या चंद्रकांतची अजिबातच काही चूक नाही. हा, आणि तो तुझ्याकडे दूध मागायला आला असता, तू देणार होतास त्याला? तू लाथ मारून हकलून नसतं दिला? ठरलं का तुझं कधी लात मारायची कधी बोलायचं ते? असं नाही काही, म्हणून त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला. हो ना. अरे माझा बोका. बोका? बोका नाही, चंद्रकांत. सॉरी सॉरी. पण आता त्यांनी चोरी केली ना, मग त्याच्या चोरीची जबाबदारी तू घ्यायची. का? तुमचा रुद्रप्रताप येऊन आमच्या दारात प्रताप करून जातो तेव्हा मी सांगते कुठला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला. रुद्र्या कुठला? रुद्र्या नाही, रुद्र प्रताप सिंह. रुद्र प्रताप सिंह. मर तिकडे 1.5 किलो पॉमेरियनचं नाव काय? रुद्र प्रताप सिंह. अरे नाव कागदावर लिहून तो कागद जरी त्याच्या पाठीवर ठेवला ना, वजनाने पिचकेल तो. आणि काय रे,
तू मला मॅनर्स बद्दल विचारत होतास ना? तू शिकवले का रुद्रप्रतापला मॅनर्स? बिंदास तू आमच्या दारात घाण करतो. त्यांनी पुन्हा असं केलं तर मी खपवून घेणार नाही. त्याचं मी काहीही करू शकत नाही. ते कसं असतं, टूथपेस्ट सारखं ए असतं. बस 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 बस, कळलं. तरी सुद्धा ते चालणार नाही. उसने घाण की तो हम भी घाण का जवाब घाण से ही देंगे. शी घाणरडी, तू ना अशी नाही ऐकायची. मी ना अशी 4-5 घुबडं पाळतो आणि ते तू तुझ्या गच्चीत सोडून घू घू घुमत बसतील रात्रभर. बघू कशी झोप लागते ते. तू घुबडं पाळणार? हो. तू घुबडं पाळणार? होच. मग मी हत्ती पाळीन आणि त्याला तुझ्या घरात घाण करायला लावीन. एवढी जास्त झाली? त्यापेक्षा आपण हा विषय मिटवून टाकू ना. चालेल चालेल. आणि तसंही हत्ती पाळणं केवढं अवघड असतं रे. आदल्या दिवशी त्याला एवढं खायला घाला, दुसऱ्या दिवशी तेवढंच निस्तारा. जाऊ दे, मला तरी काय माहिती घुबडं कुठे मिळतात ते. त्यांचं खाणं पिणं काहीही माहित नाही मला. आणि तसंही तू एवढा चपरी आहेस रे. मला माहितीये तुझ्या पण मेंदूत फुल पाणी साठलंय. बरंच झालं आमचा चंद्रकांत तुझ्या आमटीत पडला. ते टाई. बरंच झालं आमच्या रुद्रप्रतापाने तुमच्या दारात प्रताप केले. दे टाळी. कंटिन्यू. ए तुझा रुद्रप्रताप बावळट आहे. नाही नाही, तुझा चंद्रकांत गाढव आहे. गाढव नाही, बोका. बोका नाही, चंद्रकांत. पुष्कर भाऊ, तुम्ही एकमेकांशी भांडत होतात. तो वादाचा मुद्दा तत्वतः तुमच्या पाळीव प्राण्यांच्या संबंधात होता. त्यामुळे असे वाद आम्हालाही ऐकायला आवडतात. पाळीव प्राण्यांवरनं नाही, वादावरनं नाही, पण कशावरनं तरी मला एक आठवलं. निर्मितीताई, तुला लहानपणी काय म्हणायचे ग? पाळीव प्राण्यावरून तुला नाही, आठवलंय? वादावरनं पण नाही, कशावरनं तरी आठवलं. कशावरनं आठवलं ते नाही आठवलं. पण तुला लहानपणी काय म्हणायचे? मला खूप काय काय म्हणायचे. मी अशी गब्बू होते, त्यामुळे खूप काय काय म्हणायचे मला. पण त्यातलं मला आवडणारं एकच नाव होतं. माझे पप्पा मला म्हणायचे जे, ते मला झुमकी म्हणायचे. झुमकी. झुमकी, क्या बात आहे. झुमकी ताई, मला वाटलंच आता तू हे सुरू करशील. नाही पण काय गोड नाव आहे ना. म्हणजे आतापर्यंत सगळ्यांना आपण इतकी गोड गोड नावं ठेवली, पण मला आज असं खरंच प्रामाणिकपणे वाटतंय की झुमकी, एका बापाने आपल्या लाडक्या लेकीला झुमकी म्हणणं फार गोड आहे. वा. बघा, डब्बा गुलच्या मंचावरती काय वेगवेगळ्या आठवणी त्याही बालपणाच्या निघताय, नाही का? आणि याचं सगळं श्रेय तुम्हा लहान कलाकारांना जातं. क्या बात है. काय बघतोस तू वेडा? त्यांना सिग्नल देचल. हा, सिग्नल द्यायचं पुष्कर भाऊ, सिग्नल. धन्यवाद 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 धन्यवाद. या चला.